प्लॉट घेतल्यानंतर तो प्लॉट किती उपयुक्त आहे हे जर आपल्याला पाहायचे असेल तर त्या प्लॉटच्या बरोबर मध्यस्थानी म्हणजेच ब्रह्मस्थानामध्ये आपल्याला 3 फीट खड्डा करायचा आहे आणि तो खड्डा केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचे आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन आपल्याला पाहायचे आहे की त्या खड्ड्यामधले पाणी सगळे जर जिरलेले असेल, जर त्या खड्ड्यामध्ये पाणी राहिलेलेच नसेल तर तो प्लॉट फारसा आपल्याला फायदेकारक किंवा उपयुक्त असा नसतो। आणि जर का त्या खड्ड्यामध्ये थोडेसे जरी का पाणी राहिलेले असेल तर तो प्लॉट नक्कीच आपल्यासाठी फायदेकारक आणि उपयुक्त असतो। त्यानंतर आपण अजून एका पद्धतीने आपण पाहू शकतो की तो प्लॉट उपयुक्त आहे की नाही। आपल्याला प्लॉटच्या ब्रह्मस्थानी 3 फीट खड्डा करायचा आहे आणि त्याच्यातली माती बाजूला काढायची आहे आणि ती बाजूला काढलेली माती आपल्याला पुन्हा एकदा त्याच खड्ड्यामध्ये भरायची आहे। जर का तो खड्डा त्या मातीने पूर्ण भरून पुन्हा लेवलला येत असेल तर तो प्लॉट आपल्याला नक्कीच उपयुक्त आहे। पण जर का तो खड्डा माती भरल्यानंतर एवढा जरी खाली येत असेल किंवा खोल जात असेल तर तो प्लॉट आपल्याला फारसा उपयुक्त किंवा फायदेकारक नसतो। प्लॉट घेताना आपल्याला अजून एक माहिती खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे त्या प्लॉटचा इतिहास जाणून घेणं फार गरजेचं असतं। त्या जागेवर त्या प्लॉटवर याआधी स्मशानभूमी किंवा हॉस्पिटल होते की नाही हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असेल। जर त्या जागेवर स्मशानभूमी किंवा हॉस्पिटल जर असेल तर तो प्लॉट घेऊ नये किंवा असे प्लॉट घेणं थोडंसं रिस्की असतं। ही माहिती जर का तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या अकाउंटला फॉलो करत राहा। ओम नमः शिवाय।